राहिला त्याच्यामुळं ह्याच्यातली कोण दिसत नाही मला. गौरांग किती गुरे हे आधी 12 येत होते, त्याच्यात ती बगीरा गेली आपली. बगीरा आत्ता गाभण राहिली असती म्हणजे चांगली मोठी होती. ती लाली एवढी होती, लालीपेक्षा थोडी उंच होती. ही गाभण आहे बरं काय. ह्याच्यात चरा येतात त्याच्यापैकी. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मोत्या रात्री मोकळा सोडलेला. आत्ता वाजलेत 5. आता तो माझ्यासोबतच फिरतोय कवर पण, म्हणजे सकाळ होईपर्यंत. चल चल ये. इकडं चालू आहे काय गायांचा आराम. आणखीन शेण वगैरे काढलं नाही, भैया उठलाच नाही. तर भैया शेण काढतो ह्या गोट्यातलं, आणि वरचा हिऱ्याचा जो गोठा आहे ना, तर हिऱ्याच्या गोट्यातलं शेण मी काढतो आणि इथलं शेण भैया काढतो. बस आता थंडी चालू झाली. ही देवशेणी तर झोपली. दमे दाव असं अडकलंय, हे काढून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, गावरान गुरं गेले चरायला. जर्शा गाय घरी त्या जर्शा कुट्टी खायला टाकायची. आता आईन मी कुट्टी करतो. आई मोटर चालू करतो. कुट्टी मिशन झाली चालू. ती कॅन्डच बघ आता. चल हो का. हे बकेटीत एक मासे आहे बरं का. ते अशी लई 50 मासे आहे त्याच्यात. काय पाणी काढायचं होय. हा काढतोय. ह्याच्यात एक मासे पण जाते बारक्या बकेटीत काढू. लय झाले मरते मर का. तशी मरत नाही ती. मी बघितलंय तिथं पाण्यातून बाहेर निघले थोडं वेळ काय नाही त्यांना. मधील म्हणते टाक कॅन्डस. बस 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 ती यायला लागली. टाक. एक गाळ शेवट बी टाकलं तर गाळ उलटा केलास. ओके इकडे लपून बसली. थांब ह्या बकेटीतलं पाणी. आत्ता ह्या बकेटीत एक माशाचं पिल्ले. ह्याला मी बरोबर पाण्यात लावतो, पाणी न टाकता येत. वय चल बोर चालू करता. हे काय चाललो तिकडं गेला. ह्याच्यात आपण ना एक तरी मी 30-40 पिल्ले आणलेत बरं का माशाचे. तर ते बघा तिकडं पलीकडच्या कडीला येते. आता ते शेवाळ खातात का बघू आपण. एक महिनाभर तरी बघू आपण शेवाळ खातायत का ते पिल्ले. आपले गुरं इकडं चरतात बरं का. हे सगळे इथं चरतात. इथं कुठं म्हणजे आपल्या ऊसाच्या शेताच्या बाजूला. हे आपलं पडीक शेत आहे. इथं आपल्या बाजूला विहीर आहे. इथे वृंदा आणि हे सगळे. किती शांत चरदेत, आरामात चरदेत. धावपळ नाहीत करीत, पळपळ नाही करीत. बरेच दिवसातून इथं आलेत वाटते का काय माहीत, मला तर नाही माहीत. म्हणजे इकडंच येतात पण तिकडं कधी कधी नदीने बी जातात ना चरायला. त्याच्यामुळं ह्याच्यातली कोण दिसत नाही मला. गौरांग किती गुरे. ह्याच्यातली स्टॅलिन दिसत नाही मला कुठे ती. हां स्टॅलिन तिकडं रस्त्याच्या कडेला चरती एकटीच. तेव्हा तिकडे एकटीच तिच्या अंगावर बगळा बसला स्टॅलिनच्या. बाकीचे इथं चरतात. किती गुरं आहेत मी बघतो तरी चरायला आपले किती गुरं आहेत. गवळ्या काबरी 2, सीता गौरांग 4, गंगा देवशेणी 6, राणी लाली 8, ही शुभश्री आणि वृंदा 10, आणि स्टॅलिन तिकडं रस्त्याकडे एक 11. म्हणजे 11 गुरं चरायला येतात आपले. हे आधी 12 येत होते, त्याच्यात ती बगीरा गेली आपली. बगीरा आत्ता गाभण राहिली असती म्हणजे चांगली मोठी होती. ती लाली एवढी होती, लालीपेक्षा थोडी उंच होती. लाली बघा कसं मान खाजवते. हां तिला खुजली आली असेल कानापाशी, कान खाजवते. ते शुभश्री कसं काय आली तू इकडं. बरं बघा शुभश्री कशासाठी आली माहिती, हात लावण्यासाठी. तिला बोलवलं नव्हतं मी. ह्याच्यातली दुसरी एक राणी एक जवळ येते अशीच. जर तिला कधी हात लावला ना, तर आता हात लावला ना ती खायचं पण बंद करी ना. बघा कशी शांत बरं ती. ही गाभण आहे बरं काय. ह्याच्यात चरा येतात त्याच्यापैकी. ही माझ्यासमोरची शुभश्री गाभण आहे. त्या पांढऱ्या गायच्या अलीकड गाय ती सीता
तेव्हा ती महाग तोंड केलं तर आता ती सीता गाभण आहे आणि ते जर्शामधली स्टॅलिन गाभण आहे. स्टॅलिन आता लईच लांब आहे. राणी 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 नाही राव, खाण्यात बिझी ती, काय येत नाही इकडं. ए राणी चल, राणी राणी नाही येत राणी. पण हे गुरं चरते शांत. असे ह्यांनी काय करायला पाहिजे माहिती का, ग्रुपने चरायला पाहिजे सगळ्यांनी मिसळून एका जागेवर, म्हणजे कसं कंट्रोल करायला सोपे जातात. पण आता ह्याच्यात बघा ना, ती जर्सी कालवड आहे ना, ती वेगळीच चरती तिकडं, तर त्याच्यामुळे गोंधळ उडतो. राणी बघा आता, राणी मागं कशी येते चलत, हे हात लावण्यासाठी तिला पाहिजे तर असं हात लावण्यासाठीच ती आली. बोलवलं तर आली नाही, पण शेवटी आली ती. राणी असं केल्यानं जरा खुश होते ना गाया. आज लवकर आल्या होत्या चरायला गाया, 10-10:30 वाजता आल्या असत्या चरायला. कधी कधी उशीर होतो, कधी 12 वाजतात, कधी 12:30, कधी कधी 1 पण वाजते यांना सोडायला. पण आपण ज्या वेळेस सोडायला उशीर येणार ना, तेव्हा त्यांना भुस्सा खायला टाकतो. आणि इकडे ह्यांना खायला हेच गवत आहे. आता सध्याला इथून पुढं गवत वाळतं, कारण की आता पाऊस कमी झाला ना, त्याच्यामुळे गवत वाळतच. बस काय कानात गुचूड वगैरे नाही जे. पळ तिकडे, चल पळ. आता बघा ती राणी तिथून इकडे येईल. नाही राहत, ती बसली खात, जाऊ द्या, खाऊ द्या. ह्या पाठीमागे चरतात गाया आपल्या. इथून भरपूर एरिया बरं का त्यांना चरायला. मी उभा आहे ना, तर हिथून हे बघा, हिथून तर पाठीमागं आपला ऊस आहे ना, तर त्या ऊसापर्यंत त्यांना मोकळा एरिया चरायला गुरांना. आपण या शेतात ज्वारी पेरली होती, आणखीन तर काय दिसत नाही ज्वारी, म्हणजे उगवाय नाही लागली, कुठंच दिसत नाही. आपली स्टॅलिन बघायची काय कुठं चरते. हे बघा इकडे ह्या खड्ड्यात चरती एकटीच स्टॅलिन. हे बघा, ही बगीरा होती ना, तर बगीरा आणि स्टॅलिन दोघी जवळजवळ चरायच्या, एकत्र चरायच्या. आता ही स्टॅलिन पण गाभण आहे, तर त्या दोघी असे मिळून एकत्र चरायच्या. त्या गुरापासून लांब, ते गुरं बघा तिथं चरतायत. त्याच्यातला गवळा आता अलीकडे यायला लागलाय आणि स्टॅलिन हिथं चरते, इतकी लांब चरते जर्सी. बरे लांब चरलेलीच बरे, कारण की ती गारण वासरांना लय मारते, राणी देवशिनीला लय मारते स्टॅलिन. मित्रांनो, आज आपण मोसंबीचे शेत पेरतो. ह्याच्यात अवथाणून झालंय. आज मोसंब्याचं शेत पेरायचं. ह्याच्यात पेरतो आपण शेवगहू. ह्याचं नाव काय काय की, पण मला लक्षात नाही. आपण हे विकत आणलेलं बी आहे, हे छोटंवालं नाही का मी म्हटलं, तर ते बी आहे. आता मी पेरायला चालू करतो, म्हणजे पेरायचं होतं चालेल, त्या कडीपासून ह्या कडीपर्यंत पेरत आलो आहे. फक्त मोसंब्याची लाईन आहे ना, तर शेवटच्या वेळेस जाणं आणि येणं करायचं. तर ह्या मोसंब्यात आपण पेरलं आहे गहू. मित्रांनो, मी ज्यावेळेस पेरत होतो ना, तर त्यावेळेस आईने ही सोयाबीन भरून ठेवली आपली गोण्यामध्ये. तर अर्धी भरायची राहिली ना, अर्धी भरून ठेवली गोण्यामध्ये. आई किती तिशी गोण्या भरत्या ना, ह्याच्यातली काही सोयाबीन आपल्याला बियासाठी ठेवायची पुढच्या वर्षी पेरायला. ही ऊन दिलेली ठेवायची ना. होय
ने 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 पाणी पाजू का पाच थोडं. आपल्या जरशा गुरांना टाकलं होतं संध्याकाळचं नेपियर खायला, म्हणजे नेपियरची कुट्टी. जरशा गुरं आणि हरण्या. आणि आज हे गुरं लवकर चरायला गेले होते, त्याच्यामुळे लवकर आलेत. काय म्हणली आई? आई हे खालचे जनावर बांध, मी वरचे बांधतो. तर हे बघा, हे आज लवकर गेले होते ना, तर त्याच्यामुळे लवकर चरून आलेत. आणि आता गव्हाण्यातली कुट्टी खातीलच. आता ह्याच्यातले मी वरचे गुरं बांधतो, आपले 2 बैल आणि 2 गाया. ह्याच्यातली गौरंग बांधतोय मी. हे गावरान चल ना. हाय तरी पांढरी गाय ना, ही जी गाभण आहे की नाही नक्की सांगता येत नाही, पण ही लाल तर आहे गाभण. हे काबरी चल. मला वाटतं बहुतेक ही म्हातारी पण असावा. हिचं वय मला तर एक 8-10 वर्ष अंदाज वाटते, पण हिचं वय असं असेल पाहिजे 16-17 वर्ष किंवा 18 वर्ष तरी. त्या सीताचं पण वय बरंच असेल, पण काबरीचं जास्त आहे सीतापेक्षा. चला परत पुढं मारामारी करतील. हे गावळ्या. काबरी तिच्या जागेवर थांबली, गौरांग त्याच्या जागेवर थांबलाय आणि गवळ्या त्याच्या जागेवर गेला. त्याला आपण सरच्या अलीकडे बांधतो ना, तर बरोबर गवळ्या त्याच्या जागेवर थांबला तिथे जाऊन. बघा त्या पोलला तिथंच गवळ्याची जागा आहे आणि गौरांगची इथे फक्त सीता पलीकडे थांबली, ती पण येते तिच्या जागेवर. गौरांग आता बघा, सीता हळूहळू तिच्या जागेवरच जाईन. अय काय एक सीता. ह्यांना त्यांच्या जागेवर बांधलं. खिलेरीला पाण्यावर नेलं होतं. परत आपला हिर्या तेव्हा तिकडं बैलगाडीला बांधला. हिर्याला पाणी पाजले आणि खिलेरी पण पाणी पिली. चला आता मला नेपेर व्हायचं आहे. भैया तोडतो नेपेर. उद्याच्याला जरा जास्त नेपेर तोडायचं आहे, कारण की कदाचित उद्या गावरंगूर आहेत ना, तर ते पण घरी राहणार आहेत असं मला वाटतंय. तर त्याच्यामुळे जास्त नेपेर तोडायचं असेल उद्या. आणि कमी तोडला तरी पण काय अडचण नाही, मुरगाची बॅग फोडलीच आहे. चला आता लागतो व्हायला. लय लांब व्हायचं आहे, इथून आपल्या घरापाशी न्यायचं आहे. तेव्हा तिकडं शेड आहे ना, त्या शेडच्या कोपऱ्याला नेऊन टाकायचं नेपेर. आणि नेपेर महागून वाढायला लागले. आता जशी थंडी चालू होईल ना, तशी नेपेरची वाढ कमी होईल, म्हणजे लय हळूहळू वाढतो. थंडीत नेपेर वाढतच नाही. आता थंडी पण भरपूर सुरू झाली बरं का ह्या 2 दिवसात. तर हा नेपेर आहे ना वाढतच नाही. नाहीतर तसा नेपेर 2.5 महिन्यात तर तोडायला येतो, पण ह्या नेपेर 3.5-4 महिने घेईल तोडायला यायला, आणि ते पण वाढणार नाही लई. ह्यो नेपेर कसं वाढला, हाईट घेतली, तसं आता तो मागचा नेपेर वाढणार नाही थंडीमुळं. हे बघा असा तोडा लागतं नेपेर. असे 4-5 ठोंब तोडायचे आणि एका जागेवर टाकायचे परत. आणि आपल्या उचलायचे कॅपॅसिटीचा बंडल झाला ना, म्हणजे एक 20-25 किलोचा, की लगेच दुसरा बंडल तयार करायचा. आता भैयानी ते 1-2-3 बंडल तोडून ठेवलेत, म्हणजे 25-75 किलो तोडून ठेवले. आणि तिकडं भैया असे बंडल करेन एक 20-25 किलोच्या अंदाजाने. काही काही बंडल 30 किलोचे पण होतात, 30-35 किलोचे. चला तुम्ही व्हायला लागतो. काय बघा, हे वज मी एक आणलंय. ह्याच्या आधी 2 वजे आणलेत आणि हे 3रं आहे. लय परेशान रे.